मुलांना साखळीने बांधलं, पण का? शिर्डीतील आईच्या हृदयद्रावक संघर्षाची सत्यता। शिर्डीत आपल्या 2 मुलांना साखळीने बांधून ठेवणारी आई नुकतीच व्हायरल झाली। तिला वेडी असं समजून तिला प्रशासनाने आणि समाजाने तेथून हिसकावूनही लावलं। परंतु या महिलेचं वास्तव समोर आलं आणि काळजाचं पाणी पाणी झालं की कोणी अडाणी वेडी नसून मास्टर ऑफ सोशल वर्क ही पदवी घेतलेली उच्च विद्याविभूषित महिला आहे। तिचं घराणं हे मोठं राजघराणं आहे। वडिलांचा केव्हाच मृत्यू झाला, ना भाऊ ना बहिणीचा आधार, पतीनेही घटस्फोट दिला। मात्र 2 लेकरांना जगवायचं कसं या विवंचनेत असलेल्या या मातेने भंगार गोळा करून मुलांचे संगोपन सुरू केले। तिचे नाव संतोषी। तिला मितांश हा 4 वर्षांचा मुलगा आणि रसिका ही 1 वर्षांची मुलगी। काही महिन्यापूर्वीच कौटुंबिक वादातून पतीने घटस्फोट दिला। त्यापूर्वीच आई वडिलांचे छत्र हरपले होते। साईबाबांच्या दरबारात तिला आश्रय मिळाला। बस स्थानक परिसरात तिने निवारा शोधला। भंगार अर्थात बाटल्या गोळा करायच्या, त्या नेहमीच्या दुकानदाराला विकायच्या आणि मिळणाऱ्या पैशातून मुलांना दूध बिस्किट घ्यायची आणि साई संस्थांचा 5 रुपयांचा पास घेऊन जेवणाची व्यवस्था करायची। पुढे जाऊन तिला मुलांना सोबत नेता येईना। जागेवर ठेवले तर ते कुठेही जातील किंवा कोणीही चोरून नेतील म्हणून ती त्यांना साखळीने बांधून ठेवू लागली व भंगार गोळा करायला जाऊ लागली। पण समाजाने हे पाहिलेच नाही। साखळीने बांधलेल्या मुलांचे फोटो काढले, ते व्हायरल झाले आणि एका दिवसात मुलांसाठी त्यागमूर्ती असलेली माता निर्दयी ठरली। तिला भिकारी समजून हिसकावून देण्यात आलं। ही माता अर्थात संतोषी चांगल्या सुसंस्कृत व राजकारणात वजन असलेल्या कुटुंबातील आहे। तिच्या वडिलांनी विशेषतः आजोबांनी उंबरे गावासाठी मोठे योगदान दिले आहे। परंतु काळाच्या ओघात तिची डिग्री भंगारात निघाली। घर पडले, पत्रे सडलेत, अशा मोडक्या तोडक्या घरात ती आता राहते आणि मुलांना सांभाळते। दरम्यान तिने अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी तिने नुकतेच अर्ज केले। नोकरीची संधी मिळाली तर निश्चितच एक कुटुंब पुन्हा प्रवाहात येईल आणि तिच्या छत्रछायेत वाढणाऱ्या भारताच्या 2 भावी नागरिकांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी तिला मिळेल।